रामकृष्ण रे. ओम नमः शिवाय. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर, भोळा राजा श्री शंकर. जे चित्ती जया वासना, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा. याती कुळ न पाहे काही, वास कैलासी त्या देई, वास कैलासी त्या देई, वास कैलासी त्या देई. जे चित्ती जया वासना, जे चित्ती जया वासना, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा. एका जनार्दनी सोपे, शिवनाम पवित्र जपे, शिवनाम पवित्र जपे, शिवनाम पवित्र जपे. याती जे चित्ती जया वासना, जे चित्ती जया वासना, जे चित्ती जया वासना, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा. श्रावण मासामध्ये चालू असलेली आपली शिवलीला अमृताची कथा, आणि सुरुवातीला आपण रोज एक अभंग म्हणतो. आज हा नाथरायांचा असा अभंग, प्रसिद्ध असा अभंग आहे. ज्या अभंगातून नाथरायांनी शिवनामाच्या जपाचं महात्म्य सांगितलं. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर, नाही का? असो, आपण शिवलीलामृताची कथा पाहत आहोत. 3 अध्याय आपले झालेत. आजचा हा 4था अध्याय. 4थ्या अध्यायामध्ये, शिवलीलामृताच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी, श्रीधर कवींनी जे वर्णन केलं, अर्थात सूत ऋषींनी शौनकादिकांना जे शिवमहात्म्य सूत ऋषी शौनकादिकाला सांगतात, तेच महात्म्य या ठिकाणी आपल्याला शिवलीलामृत ग्रंथामध्ये दिसून येतं. आजचा हा 4था अध्याय. या 4थ्या अध्यायामध्ये भगवान शिवशंकराच्या कृपेचं, भगवान शिवशंकराच्या जपाचं, भगवान शिवशंकराच्या सोमवार शिवरात्री प्रदोष व्रताचं महत्व, किंवा भगवान शंकराची कृपा कशी होते, भगवान शिवशंकर किती भोळे आहेत, या संबंध गोष्टीचा विचार या अध्यायामध्ये आल्याचा आपल्याला दिसतो. हा अध्याय श्रवण केल्याने, हा अध्याय वाचल्याने आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संतती, संपत्ती आणि भगवान शंकराचा शिवलोक प्राप्त होतो, असं या ठिकाणी शास्त्र वर्णन आहे. असं पुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, ब्रह्मोत्तर खंडामध्ये जे शिवलीला आली त्यामध्ये सांगितलं आहे. तेव्हा इथे या अध्यायामध्ये 2 मुळात कथा आल्या आहेत. एक पहिली कथा जी आहे, ती पहिली कथा या ठिकाणी बघा. किरात देशाचा राजा विमर्शन आणि त्याची पत्नी कुमुद्रती यांची जी कथा आहे, आणि नंतर उज्जैन नगरीचा राजा चंद्रसेन याची कथा आली आहे. या 2 कथा या ठिकाणी या अध्यायामध्ये आल्या आहे. ठेवतो, आपल्यासमोर ठेवतो. किरात देशाचा राजा विमर्शन, विमर्शन नावाचा किरात देशाचा राजा होता. तो शिवभक्त होता. भगवान शिवशंकराची मनापासून पूजा अर्चा व्रत सर्व करायचा. शिवरात्रीचं व्रत करायचा, भगवान शंकराची पूजा करायचा, ध्यानधारणा करायचा. पण असं आहे महाराज, तो शिवपूजन करत होता, शिवध्यान करत होता, पण मांस खायचा, मदिरा प्यायचा, परनारीचा भोग घ्यायचा, असं वर्णन त्या ठिकाणी आलंय. राजा शिवभक्त होता, पण सर्वच प्रकारचे वाईट कृत्य करायचा, वाईट काम करायचा. ज्याला आपण वाईट काम म्हणतो, अपयपान, अभक्ष भक्षण.
परस्त्री संग, या गोष्टी आपल्याला शास्त्राने निषिद्ध सांगितल्या. पण या निषिद्ध गोष्टी तो राजा करायचा, पण त्याचबरोबर तो शिवभक्ती सुद्धा करत होता. तेव्हा त्याच्या पत्नीने एकदा त्याला विचारलं, पत्नीचं नाव कुमुद्वती होतं. कुमुद्वतीला किरात राजाचा राजा विमर्शन, पत्नीचं नाव कुमुद्वती, आणि कुमुद्वतीनं आपल्या पतीला म्हणजे राजाला विचारलं, राजे एक गोष्ट विचारू का? बरेच दिवसापासून माझ्या मनामध्ये एक शंका आहे, एक विचार आहे, तो आपल्यासमोर प्रगट करू इच्छिते. मला सांगा ना हो, तुम्ही एवढी शिवाची भक्ती करता, शिवाचं भजन करता, शिवाचं पूजन करता, शिवाची उपासना करता, शिवाचे व्रत करता, पण तरीही असं वाम मार्गाने का जाता? मांस, मदिरा याचं पान करताय, परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहता, हे निषिद्ध आहे. आणि मला कळत नाही ह्या दोन गोष्टी एकत्र आहेत कशा? आपण हेही करता, आपण तेही करता, आणि हे सर्व वाईट गोष्टी करत असताना सुद्धा आपण शिवाची उपासना आपल्याकडून सुटत नाही, चुकत नाही, हे कसं काय? तेव्हा त्या किरात नगरीच्या विमर्शन नावाच्या राजाने सांगितलं, अगं सखे, तुला सांगू का, पूर्वजन्मामध्ये मी पांचाळ नगरीमध्ये, पांचाळ नगरी नेमकं बघा, पंपा नगरीमध्ये, पूर्वजन्मामध्ये मी पंपा नगरीमध्ये श्वान होतो. श्वान म्हणजे कुत्रा. आणि कुत्र्याच्या योनीमध्ये मी जन्माला आलो, कुत्रा म्हणून मी वावरत होतो. पंपा नगरीमध्ये एक मोठं शिवाचं मंदिर होतं, आणि त्या शिवाच्या मंदिरापाशी काहीतरी मिळावं म्हणून मी त्या ठिकाणी शिवमंदिराजवळ गेलो. मला तिथल्या रक्षकांनी काठीने मारलं. मी किंचाळलो आणि त्या शिवालयाभोवती फिरलो. पुन्हा तिथेच आलो, शिवालयाच्या समोर आलो, मंदिराच्या समोर आलो. पुन्हा मला कोणीतरी मारलं. मला खायला काही मिळालंच नाही, पण पुन्हा मारलं. पुन्हा मी मंदिराच्या भोवती फिरून पुन्हा लालचेनं तिसऱ्या वेळेला शिवालयाच्या समोर आलो. आता तरी मला खायला काही मिळेल, पण तेव्हा सुद्धा मला बाण मारला आणि मी तिथेच पडलो. आणि तिथेच पडून शिवालयाकडे बघून, भगवान शिवाच्या त्या पिंडीकडे बघून मला त्या ठिकाणी माझा देह गेला, मला मरण आलं. परिणाम असा झाला, मी श्वान म्हणून, कुत्रा म्हणून जरी जगत होतो, तरी भगवान शंकराच्या शिवालयाला मला त्या ठिकाणी 3 प्रदक्षिणा घडल्या. आणि त्याच बरोबर मला त्या दिवशी उपवास घडला. सोमवार प्रदोष शिवरात्रीचा उपवास महत्वाचा आहे. हा उपवास घडला, भगवान शिवाच्या शिवालयाला 3 प्रदक्षिणा घडल्या, आणि शिवाच्या समोर मला मरण आल्यामुळं त्या ठिकाणी मला हा जन्म, राजाचा जन्म मिळाला, मानवाचा जन्म मिळाला, नरदेह मिळाला. राणी मात्र लक्ष देऊन ऐकत होती. राजाचं बोलणं राणी लक्ष देऊन ऐकत होती. राजेसाहेब, अहो असं होतं, मग मी कोण होती मागच्या जन्मामध्ये? राजाने सांगितलं, तू कपोत होती, म्हणजे पक्षी. कपोत नावाचा पक्षी आहे. आणि तू सुद्धा मांसाचा तुकडा आपल्या चोचीत घेऊन फिरत असताना तुझ्या मागे ससाना नावाचाही लागला, आणि तू सुद्धा मंदिराला 3 प्रदक्षिणा तुझ्या घडल्या, आणि तू शिखरावर म्हणजे कळसावर जाऊन बसली. ससानाने तुझ्यावर अटॅक केला, तुला सुद्धा मृत्यू आला, पण तू शिवालयाच्या समोर येऊन पडली. तुला सुद्धा शिवाचं दर्शन होऊन मरण आलं. तुझाही पक्ष जन्म त्या ठिकाणी, पुढचा जन्म तुला हा नरदेह मिळाला. शिवकृपेने, शिवाच्या आशीर्वादाने, थोड्या संगतीने त्या ठिकाणी तुला हा नरदेह मिळाला. आणि त्यातल्या त्यात, नरदेह म्हणजे मनुष्यदेह, त्यातल्या त्यात तुला राणीचा जन्म मिळाला. राणी म्हणजे राज्य कुळामध्ये तुला जन्म मिळाला. तू राजा आणि मी राणी झाली. मी राजा आणि तू राणी झाली. कशामुळे?
शिवाचं दर्शन घडलं, शिवाच्या प्रदक्षिणा घडल्या. राणीने म्हटलं, नवलाईनं राणीनं म्हटलं, राजे साहेब तुम्हाला मागचा जन्म आठवतो, पुढचे जन्म काय आहे तो? तेव्हा राजाने पुढचे ही 6-7 जन्म तिला सांगितले अर्थात, आणि सांगितलं, 8व्या जन्मामध्ये मी सर्वात मोठा शिवभक्त बनेल आणि माझा उद्धार होईल, मी शिवलोकाला प्राप्त होईल, आणि मग पुन्हा जन्म घेणे नाही. येण्याची शरीर हे शरीरा येणे सरे, याप्रमाणे त्याची खुंटली एरधार, पुन्हा जन्म नाही, मी शिवस्वरूपाला शिवलोकाला तूही प्राप्त होशील आणि मीही प्राप्त होईल. अशी ही कथा किरातनगरीचा राजा विमर्शन आणि कुमुद्वतीची ही कथा या 4थ्या अध्यायामध्ये आली. पुन्हा एक कथा लिहिली आहे. ती कथा अशी, महाकाल भगवान शंकराची नगरी उज्जैन नगरी, आणि या उज्जैन नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला महाराज. अत्यंत सात्विक, राज्यकारभार कुशल करणारा, दानधर्म करणारा, प्रजेचं हित जाणणारा असा हा चंद्रसेन राजा. आणि हा चंद्रसेन राजा आपला राज्यकारभार चालवत असताना त्या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, महाकालेश्वराचं उज्जैन नगरी आहे, महाकालेश्वराचा तो भक्त होता. मणिभद्र नावाचा एक त्याचा मित्र होता, आणि त्या मित्राने या राजाला एक मणी दिला, आणि तो मणी दिल्यानंतर त्याला सांगितलं, हा मणी म्हणजे जसं ते आहे ना आपलं कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, चिंतामणी जसा दग आहे ना दगड, तसा हा मणी दिला, आणि हा मणी तुझ्याजवळ ठेव, या राज्यावर कुठलंही संकट येणार नाही. राजा हा मणी जर तू कंठी धारण केला तर कधीच तू पराजित होणार नाही, या राज्यामध्ये कशाचीच कमी होणार नाही. हे राज्य आरोग्य संपन्न राहील, समृद्धीचं राहील, समतेचं राहील, या राज्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. हा मणी चंद्रसेन राजाने मणी ठेवला महाराज. समृद्धीला सुरुवात झाली. उज्जैन नगरीमध्ये कशाचीच कमी नाही. आता काय, एक तर शिवाची उपासना चालू, महाकालेश्वरांचं प्रत्यक्ष स्थान, त्या चंद्रसेन नावाचा राजा हा शिवभक्तीला लागला. रोज शिवाची पूजा अर्चा मोठ्या श्रद्धेनं भावाने करायचा. काय झालं, आता सर्वच चांगलं झालं की काही ना काही समस्या निर्माण होतात. अति पैसा, अति हुशारी, अति विद्वान, अति प्रेमळ, अति रागीट, अति क्रोधिष्ट, अति कुठलं चांगलं नाही, आपण म्हणतो ना अति तिथे माती, नाही का, तसं अति संपन्नता आली महाराज, कशाचीच कमी नाही. लोक इतर देशीचे राजे, इतर नगरीचे राजे जळायला लागले. द्वेष भावनेनं त्यांना असं वाटायला लागलं, हा चंद्रसेन खूप मोठा व्हायला लागला, याचं राज्य खूप चांगलं चाललंय, याच्याजवळ काहीतरी मणी आहे, तो मणी आपण घेतला पाहिजे. म्हणून अनेकांनी प्रयत्न केला, पण मणी मिळणार कसा महाराज. शेवटी सर्व राजे एकवटले, चंद्रसेनाच्या विरोधात सर्व राजे एकत्रित आले आणि उज्जैन नगरीवर आता अटॅक करायचा, आणि तो मणी आपण घ्यायचा, आणि सर्वांनी त्या मणीच्या माध्यमातून आपली संपत्ती, सामर्थ्य सर्व वाढवून घ्यायचं, अशी यांची युक्ती झाली बाकी राजांची. हा एकटा चंद्रसेन आता उज्जैन नगरीच्या द्वारावरती सर्व शत्रूंचं सैन्य, शत्रूच म्हणावं लागेल की नाही, सर्व राजे सैन्य घेऊन आले महाराज. चंद्रसेन राजा म्हणतो, अरे काय करायचं, कशाला ही संपत्ती, काय अति आल्यामुळं हा त्रास होत असेल तर भगवान शंकरा नको मला हे. भगवान चंद्रसेन राजाचा प्रधान आणि सैन्य सीमेवरती गेलं, लढाई सुरू झाली. इकडे राजाने मात्र देवाजवळ प्रार्थना केली, महादेवा, महाकालेश्वरा, माझं काही चुकलं का, हे बघ, चालू दे लढाई, पण मी तुला सोडणार नाही. मला संपत्ती, धन, राज्य कारभाराचं हे नाही, मला तुझी भक्ती महत्वाची आहे. राजा महाराज
सकाळी रोज पूजा करायचा, त्या दिवशी सुद्धा पूजेला बसला. जोरात रुद्राभिषेक चालू झाला, शिवभक्ती सुरू झाली, शिवाचं पूजन सुरू झालं आणि उज्जैन नगरीतले बरेच लोक त्या ठिकाणी पूजनाला आले, पूजेला आले. तिथे एक विधवा गुराखी, गुराख्याची पत्नी गुराखीन विधवा होती. तिचं 6 वर्षाचं मूल घेऊन ती त्या ठिकाणी आली, मंदिराजवळ आली, राजाची पूजा बघत राहिली. राजाची पूजा बघता बघता पूजा संपली. 6 वर्षाचा मुलगा राजा करत असलेली पूजा त्यांनी बघितली. तो आपल्या घरी गेला. तृणाची म्हणजे गवताची झोपडी होती. आई आपल्या कामाला लागली, गुराखीन कामाला लागली. 6 वर्षाचा मुलगा घरी गेला आणि त्याला नुसतं राजाची पूजा करीत होता तशी पूजा आपण करावं असं वाटू लागलं. तो झोपडीच्या बाजूच्या झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांनी दगड घेतला. राजा जसा पिंडाची लिंगाची पूजा करतो तसा दगड तिथे ठेवला. दगडाची पूजा करायला लागला. हळद कुंकू अक्षत फूल अत्तर काही नाही. माती घ्यायचा, दगडावर टाकायचा राजासारखं. पाणी टाकायचा, माती म्हणून पाणी म्हणून माती टाकायचा, दूध म्हणून माती टाकायचा, तूप म्हणून माती टाकायचा. अभिषेकाचं साहित्य माती आणि दगड हेच त्याचं साहित्य. दगडावर दगडाची माती आणि जे काय असेल ते सर्व टाकायचं. फूल म्हणून सुद्धा माती. पण पूजा राजासारखी करत होता, भक्तिभावानं करत होता. त्याच्या दृष्टीनं या दगडामध्ये महादेव आहे. आणि खरंच ना हो, खरंच आहे ना ते. भगवान कुठे नाही. आपल्याला जिथे भक्तिभाव जडला सर्व ठिकाणी भगवान जर आहे तर त्या दगडात सुद्धा भगवान आहे. आणि कशाला पूजा सामुग्री वगैरे एवढं पाहिजे आपल्याला. महाराजांचा अभंग माहिती आहे, पूजा करत कासयाने पूजा करू केशी राजा. आहे की नाही अभंग. उदके जरी स्नान स्वरूप पै तुझे. पाण्यानं अभिषेक करायचा. पाणी म्हणजे काय, गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ. गंध सुद्धा देवा तूच निर्माण केलं, फुलं सुद्धा तूच निर्माण केले, पंचपक्वान्न पंचखाद्यही तूच निर्माण केले. आणि तुलाच तुझं व्हायचं ना. 6 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये ही कल्पना नसेल, पण त्यांनी भोळ्या भावनेनं भगवान शंकराची ही पूजा केली. महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले असतील, यात नवल काय. पण तिकडे आईने आवाज दिला, अरे बाळ्या जेवायला ये, स्वयंपाक झाला. बाळ यायलाच तयार नाही. 6-7 वर्षाचा बाळ. तो तल्लीन झालेला होता. शेवटी गुराखीन आली. तिने बघितलं का, अरे मी एवढेदा आवाज दिले आणि तू जेवायला येत नाही, स्वयंपाक करून ठेवला. फरफकट ओढायला निघाली. तो म्हणतो, नाही माझी पूजा चालू आहे शिवाची. आईला राग आला. आईने सर्व ते दगड माती वगैरे सर्व अस्ताव्यस्त केलं. शिवलिंगाची पूजा त्या ठिकाणी मोडकळीस आली. कारण याच्या दृष्टीनं ते शिवच होतं ना, पूजाच होती. आईच्या दृष्टीनं दगड माती होती. आईने ते सर्व त्या ठिकाणी इकडे तिकडे केलं. त्याला खूप दुःख झालं आणि तो शिव 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 करत त्या ठिकाणी बसला. आई गेली. आईनं जेवण केलं. आई आपल्या त्या झोपडीमध्ये जाऊन झोपली. पण हा शिव 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 करत बसला की माझी पूजा त्या ठिकाणी अस्ताव्यस्त झाली. भगवान शंकराला दया आली. भगवान शंकर म्हणतात, 6-7 वर्षाचं हे बा जेवायला तयार नाही, पाणी प्यायला तयार नाही, शिव शिव करते. महाराज म्हणून आपले संत महात्मे सांगतात, भजनाला पूजनाला भक्तीला वय लागत नाही. ध्रुव बाळाचं वय किती होतो. ध्रुव बाळाचं वय किती होतं तपश्चर्या केली त्यावेळेला. तसं उपमन्याचं वय किती, ध्रुव बाळाचं वय किती आपल्याला सर्व माहिती आहे. तसं या बाळाने भगवंताची पूजा अर्चा मनापासून केल्यामुळं भगवान शंकर त्या ठिकाणी आले. आणि भगवान शंकराने सांगितलं, काय झालं रे. म्हणे माझी पूजा. भगवान शंकरांनी झोपडी, गवताची असलेली झोपडी, महाराज सुवर्णाचं मंदिर तयार केलं. आपली स्फटिकाची मूर्ती त्या ठिकाणी तयार केली, पिंड तयार केली. आणि त्याला विचारलं, माग काय पाहिजे ते. तर मला काही नको. माझ्या आईने जे हे आता विध्वंस केला पूजेचा, माझ्या आईला क्षमा करा. भगवंतानी सांगितलं, अरे मी भोळा आहे ना, मी मनात ठेवत नाही तुम्ही काय केलं ते. तुझ्या आईलाही क्षमा. जा आईला बोलवून आण. तो आईला आणायला गेला तर आई ज्या ठिकाणी झोपली होती, ज्या शय्येवरती बसली होती, गवताच्या गादीवरती आई होती, गवताच्या चटईवरती आई होती, ते सुद्धा महाल झाला हो त्याचा.
सुवर्णाची शय्या झाली आणि आईला उठवतो, आई अगं भगवान शंकर आले, चल दर्शनाला. आई सुद्धा आली. आईने बघितलं, अरे बापरे, किती प्रताप माझ्या मुलाचा, किती मोठी भक्ती माझ्या मुलाची, की भगवान शंकर स्वतः येऊन या ठिकाणी हा कायापालट केला. ही कथा, ही गोष्ट चंद्रसेनाच्या राजाच्या कानावरती गेली. राजा सुद्धा धावत पळत आला आणि त्या मुलाला नमस्कार करून म्हणता, धन्य आहे, धन्य तू शिवभक्त आहेस, तुला साक्षात भगवान तुझ्या ठिकाणी इथे आले, अवतरले, धन्य आहे तुझी सेवा. पाहता पाहता ही गोष्ट गावभर पसरली. सर्व लोक दर्शनाला यायला लागले. नवीन मंदिर, लहान मूल आणि कायापालट झालेल्या झोपड्या आणि राजमहाल उभारल्यासारखे त्या ठिकाणी. ही गोष्ट सीमेवरती लढत असलेल्या इतर राजांना सुद्धा कळली आणि त्यांनी चंद्रसेन राजाकडे निरोप पाठवला, राजे, आम्हाला सुद्धा भगवान शंकराचं ते मंदिर आणि त्या मुलाला भेटायला यायचं आहे. आम्ही युद्ध संपवलं, आम्हाला येऊ द्या. राजा स्वतः सीमेवरती गेला. राजांनी सर्वांचं स्वागत केलं आणि उज्जैन नगरीमध्ये आले. सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं, भगवान शंकराचं दर्शन घेतलं. राजांनी सर्वांना आपला त्या ठिकाणी उपहार दिलेत, सर्वांचं स्वागत सत्कार केला आणि सर्वांना आपल्या परीनं सर्वांचा सत्कार करून सर्वांना त्या ठिकाणी पाठवलं. सर्व जनता खुश झाली. भगवान शंकराचा वास जिथे आहे महाराज, तिथे काय कमी असणार, काय आनंद असणार. सर्वत्र आनंदी आनंद झाला. युद्धविराम सुद्धा झाला. विराम कशाचा, युद्ध संपलं आणि भगवान शंकर त्या लहान मुलावर कृपा केली. ते बघून सर्वांनी शिवाच्या नामाचा जय जयकार केला. हर हर महादेव, जय महाकालेश्वर, जय महाकालेश्वर. आणि पुढे ही कथा, ही गोष्ट घडल्यानंतर आमचे हनुमानजी त्या ठिकाणी प्रगट झाले. हनुमानजी म्हणजे भगवान शंकराचे अवतार आपल्याला माहित आहे. रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार. हनुमानजी रुद्र 11वा अवतार आहेत महाराज. आणि म्हणून हनुमानजी प्रगट झाले आणि त्या बाळाला म्हणतो, अरे खरा शिवभक्त तो निघाला, आता शिवाचंच भजन करत राहा. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, त्याला शास्त्र पारंगत केलं महाराज. सर्व ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्याचं नाव श्रीकर असं ठेवलं. ज्यांनी स्वतः हनुमानजींनी त्या गुराख्याच्या मुलाचं नाव श्रीकर ठेवलं आणि त्याला सांगितलं, पुढे जाऊन पुढच्या 8व्या जन्मी तुझ्या कुळामध्ये जो जन्माला येईल तो गुराखी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून नंद राजा राहील. आणि त्या नंद राजाच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला येतील. ज्या भगवान कृष्णाने गीता, श्रीमद भगवत गीता सांगितली, पांडवाचे रक्षण केलं. काय अनेक कथा आहेत भगवान श्रीकृष्णाच्या, अनेक कथा आहेत. असे भगवान श्रीकृष्ण तुझ्या वंशामध्ये जन्माला येतील. एवढी मोठी भगवान शंकराची कृपा त्या श्रीकरावरती झाली, उज्जैन नगरीवरती झाली. अशी भगवान शिवशंकर आणि त्यांच्या कथा या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आल्या आहेत. या आजच्या 4थ्या अध्यायामध्ये या 2 कथा आल्या, ज्या आपल्यासमोर मी ठेवल्या. शिवलीलामृताच्या 4थ्या अध्यायाची कथा इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये शिवलीलामृत अध्याय 5 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि एकदा भगवान शंकराचं भजन. नमः शिवाय, नमः शिवाय, जय 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, जय 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 नमः शिवाय, 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 जय 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 नमः शिवाय, जय 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 नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री गणाध माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. हर हर महादेव.